पोटामध्ये सततचा गॅस होणं, सतत ढेकरा येणे, तसंच छातीमध्ये सतत जळजळ होणे किंवा पोट फुगल्यासारखं वाटणे, अशा बऱ्याचशा समस्यांना आजकाल प्रत्येक दुसरा जण तोंड देत आहे. आता याची बरीचशी कारणं असू शकतात. तर काही लोक याची कारणं न जाणून घेता औषधांचा उपयोग करून या पोटातील गॅसची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मित्रांनो, हे जे औषधं आहेत हे तुमच्या शरीरासाठी किती घातक आहे तुम्हाला माहित आहे का? तर तुम्हाला पहिल्यांदा कशामुळे तुमच्या पोटामध्ये गॅस होतो, याचे प्रमुख कारणं काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याच नंतर तुम्ही त्याच्यावर उपाय करू शकता. विज्ञान असं सांगतं की पोटामध्ये जो गॅस बनतो, हा गॅस मुख्यतः तुमची पचनक्रिया बिघडल्यामुळे बनत असतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की हा पोटामधील गॅस जो आहे तो कशामुळे बनतो, याची कारणं काय आहेत जे तुम्ही अवॉइड करायची आहेत, जे तुम्ही टाळायची आहेत. आणि सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पोटातील गॅस कमी करण्यासाठीचे सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहे, जे 100% इफेक्टिव्ह आहेत आणि याने नक्कीच तुमचा पोटातील गॅस जो आहे तो कमी होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला सगळ्यात शेवटचा उपाय हा माझा फेवरेट आहे आणि याने बऱ्याच लोकांचा पोटातील गॅसची समस्या दूर झालेली आहे. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पोटातील गॅस बनण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. याचे मी काही कारणं तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये अवलंबत असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, जर जेवताना तुम्ही खूप घाईघाईने जेवत असाल. काही लोकांना सवय असते की ते जेवताना खूप घाई गडबड करतात आणि जेवतात आणि ते अन्न जे आहे ना ते नीट चावून न खाता जर तुम्ही जेवत असाल तर काय होतं, ते अन्न जे आहे ते तुमच्या अन्ननलिकेमध्ये अडकतं आणि अन्ननलिकेमध्ये अन्न अडकल्यामुळे काय होतं की ते त्याचं बॅक्टेरियामध्ये पोटामध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याचमुळे तुमचं ते गॅसमध्ये कन्व्हर्जन होऊन तुम्हाला पोटामध्ये सततचा गॅस होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही सतत स्ट्रेस घेत असाल कुठल्याही गोष्टीचा, ताणतणाव असेल तुमच्या जीवनामध्ये, तर तेही तुमच्या पोटामध्ये गॅस होण्याचं कारण असू शकतं. तिसरं कारण पोटामध्ये गॅस होण्याचं असं असू शकतं की जर तुम्ही जेवताना, काही लोकांना जेवताना खूप जास्त पाणी पिण्याची सवय असते. आता आयुर्वेद शास्त्र असं म्हणतं की जेवताना पाणी हे तुम्ही थोडंसं पाणी, जर तुम्हाला खूप तिखट लागलं असेल किंवा तुम्हाला अगदी खूपच तहान लागली असेल तर अशा कंडिशनमध्ये थोडंसं पाणी पिणं योग्य आहे. परंतु जर जेवताना तुम्ही खूप जास्त पाणी पित असाल तर नक्कीच तेही तुमच्या गॅसचं कारण असू शकतं. तर तुम्हाला हे काही कारणं कळाले. आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे सोपे व नैसर्गिक उपाय, जे तुमच्या पोटातील गॅसची समस्या पूर्णपणे दूर करणार आहेत. तर याच्यामध्ये पहिला उपाय तुम्हाला असा करायचा आहे की तुम्हाला अजवाईन घ्यायचं आहे. आता हे अजवाईन जे असतं ना, त्याच्यामध्ये पेन्थॉनॉल नावाचं एक कंपाऊंड असतं. आता हे कंपाऊंड काय करतं की तुमची जी अन्ननलिका आहे, म्हणजे त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती चांगली करण्याचं, म्हणजे तुमची पाचनशक्ती सुधारण्याचं काम जे आहे ना ते हे अजवाईन करत असतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि या एक ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचा भरून अजवाईन टाकायचं आहे. आता हे तुम्हाला कसं घ्यायचं आहे, हे तुम्हाला रात्रभर पाण्यामध्ये हे अजवाईन आणि हे ग्लास भरून पाणी याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे पाणी जे आहे ना ते प्यायचं आहे. एक आठवडाभर तुम्ही हा उपाय करून बघा, नक्कीच तुमच्या पोटातील गॅसची समस्या कमी होणार आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला दुसराच उपाय सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हिंग जे आहे ना ते तुमच्या आहारामध्ये वापरायचं आहे. याचं कारण असं की हिंगामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात. आता ह्या ज्या अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत ते तुमच्या आतड्यातील जे स्नायू आहेत ना त्याला सेल करण्यासाठी मदत करत असतात. म्हणजेच तुमची जी कॉन्स्टिपेशन आहे ना, ते कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी आणि तुमच्या बाउल मुवमेंट्स फास्ट करण्यासाठी हे हिंग तुम्हाला उपयोगी येत असतं. त्यामुळे जर तुम्ही हिंगाचा उपयोग कुठलीही भाजी करताना वगैरे रोजच्या रोज करत असाल तर नक्कीच तेही तुमच्या पोटातील गॅसची समस्या किंवा पोट फुगल्यासारखं जर तुम्हाला होत असेल तर अशा समस्यामध्ये हिंग नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. तर तुम्हाला आता मी तिसरा उपाय सांगणार आहे. तिसरा उपाय अतिशय सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास भरून कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू तुम्हाला काय करायचं आहे, स्क्वीज करायचं आहे. तर हे लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे अँटीऑक्सिडंट असतं. तसंच तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे व्हिटॅमिन सी मदत करत असतं. कोमट पाणी जे आहे ना ते तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करण्याचं काम करत असतं. म्हणजेच शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त पुरवठा चांगलं करण्याचं काम हे कोमट पाणी करत असतं. त्यामुळे तुम्हाला कोमट पाण्याचं सेवन जेवण झाल्यानंतर, तसंच रात्री झोपताना, तसंच सकाळी उठल्यानंतर करायचं आहे. यानेही तुमच्या पोटातील गॅसची समस्या नक्कीच कमी होणार आहे.
तर मित्रांनो, आता मी तुम्हाला शेवटचा उपाय सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सौंफ घ्यायची आहे. आता ही सौंफ जी आहे म्हणजेच बडीशोप जी आहे ते तुम्ही पाहिलं असेल, जे जुने लोक असतात किंवा जे लोक अतिशय ओल्ड लोक आहेत, म्हातारे लोक जे आहेत, ते काय करतात की जेवल्यानंतर त्यांना सौंफ खायची म्हणजेच बडीशोप खायची सवय असते. याचं महत्वाचं कारण असं आहे की बडीशोप जी आहे ना, ते तुम्ही खाल्लेलं अन्न चांगलं पचवण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जेवल्यानंतर थोडीशी बडीशोप तुम्हाला जेवल्यानंतर नक्की खायची आहे. दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतरही नक्कीच तुम्हाला हेही तुमचं गॅसची समस्या कमी करण्यासाठी किंवा कायमची बंद करण्यासाठी मदत करणार आहे. तर मित्रांनो, पोटात होणारा गॅस हा काही आजार नाही. हे जे आहे ना, हे पाचनशक्ती बिघडण्याचं प्रमुख कारण आहे आणि तुम्हाला तुमचं जे शरीर आहे ना, ते कुठला तरी संदेश देत आहे आणि त्याच्यावर तुम्हाला उपाय करणं गरजेचं आहे. हा आजार नाहीये, हे ठीक होणं तुमच्या लाईफस्टाईल किंवा तुम्ही जे अन्न खाता त्याच्यामधून तुम्ही नक्कीच, आणि तुमच्या ज्या सवयी आहेत ह्या जर तुम्ही सुधारल्या तर नक्कीच तुमचा गॅस हा पूर्णपणे कमी होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, नोटिफिकेशन बेलला ऑन करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, नमस्कार.